नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत युट्यूब चॅनल मध्ये। आपला समरूप त्रिकोण समरूपता हे प्रकरण आपलं चालू आहे आणि समरूपता या प्रकरणामध्ये शेवटचा जो भाग आहे आपला अंतिम टप्प्यातला, त्याच्यात समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आपण या ठिकाणी बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो, जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कारण याचं असं की ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि तुम्हाला माहिती उपलब्ध होत राहील। म्हणून या ठिकाणी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रमेयाला आपण या ठिकाणी सुरुवात करूया। समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय बघा। आता हे प्रमेयाचं विधान मी या ठिकाणी वाचतो तुम्हाला पहिल्यांदा। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते। आता या प्रमेयाचा अर्थ आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे। जर हे दोन त्रिकोण जर समरूप असतील म्हणजे त्यांच्या बाजू प्रमाणात असल्या पाहिजेत, त्यांचे संगत कोण एकरूप असले पाहिजेत, हे तर सगळ्यात महत्वाचे आहे। त्याच्या संगत बाजूचे गुणोत्तर असेल ते गुणोत्तर सारखं यायला पाहिजे, त्याचबरोबर त्यांचे संगत कोण सुद्धा एकरूप पाहिजे, तरच हे दोन त्रिकोण कसे असतात, समरूप असतात। आणि मग अशा समरूप त्रिकोणांमध्ये त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे जर काढलं तर ते कसं सांगता येईल, एबीचा वर्ग भागिले पीक्यूचा वर्ग, बीसीचा वर्ग भागिले क्यूआरचा वर्ग आणि एसीचा वर्ग भागिले पीआरचा वर्ग, हे आपल्याला ह्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। प्रमेय बघा, प्रमेयाचा आपण अर्थ लक्षात घेऊया पहिल्यांदा आणि मग नंतर प्रत्यक्षात कशा पद्धतीने सिद्धता दिली त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार। बघा, जर दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे। ओके, मग सुरुवातीला दिलेलं काय बघा, इथून इथपर्यंत पहिलं विधान, इथून इथपर्यंत तर पर्यंत, जर पासून तर पर्यंतचा भाग जो असतो तो पूर्वांग असतो, त्याला पूर्वार्ध असं म्हणतात। पूर्वार्ध म्हणजेच काय, पक्ष असतो। पक्ष म्हणजे जे दिलेल्या गोष्टी असतात त्याला पक्ष असं म्हणतात। आणि मग या ठिकाणी जर दोन त्रिकोण समरूप असतील म्हणजे या ठिकाणी 100% दिलेले त्रिकोण समरूप आहेत। त्रिकोण समरूप आहेत म्हणून मी पक्षामध्ये लिहिलं बघा, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर, नाही का, ह्या विधानावरच लिहिलं। समरूप त्रिकोण ह्या शब्दावरूनच आपण या ठिकाणी गेलो, आपण लक्षात घ्या। त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर म्हणजे एबीसी त्रिकोण आणि पीक्यूआर त्रिकोण समरूप आहेत। त्याच्यामध्ये एडी नावाची भुजा लंब आहे बघा, एडी लंब बीसी आणि पीएस लंब क्यूआर ह्या ठिकाणी, आणि ते पण इथं बघा लिहिलं आपण, एडी लंब बीसी आणि पीएस लंब क्यूआर। थोडक्यात एडी आणि पीएस या दोन्ही त्रिकोणांची उंची आहे असं आपण या ठिकाणी म्हणणार आपण या ठिकाणी। ओके, तर लक्षात आलं असेल तुमच्या। आणि मग आता तुम्हाला साध्य म्हणजे जे सिद्ध करायचं असतं त्याला साध्य असं म्हणतात। मग या ठिकाणी बघा, त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते। काय तर त्या त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, दोन्हीच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजा म्हणजे काय, जर पहिल्या त्रिकोणाची एबी भुजा घेतली तर दुसऱ्या त्रिकोणाची सुद्धा पीक्यू भुजा तुम्हाला घ्यावी लागेल। म्हणून एबीचा वर्ग छेदस्थानी पीक्यूचा वर्ग बरोबर बीसीचा वर्ग छेदस्थानी क्यूआरचा वर्ग बरोबर एसीचा वर्ग छेदस्थानी पीआरचा वर्ग, अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी सिद्ध करायचं। जे सिद्ध करायचं असतं त्याला साध्यामध्ये टाकत असतो आणि आपण ते साध्यामध्ये घेतलं। चला आता सिद्धतेला सुरुवात करणार आहोत। बघा, या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, आपण पहिलाच गुणधर्म या ठिकाणी बघितला होता, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर। बघा, पुन्हा सांगतो, प्रकरण ज्यावेळेस सुरुवात केली त्या प्रकरणामध्ये पहिलाच गुणधर्म आपण असा लिहिलेला आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। आणि तेच आपण या ठिकाणी लिहिणार, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत पाया बघा बीसी आणि उंची एडी, बीसी गुणिले एडी, संगत पाया आणि उंची यांचा गुणाकार छेदस्थानी, याचा पाया क्यूआर आणि उंची पीएस यांचा गुणाकार। ओके, त्याच्यानंतर तेच बीसी आणि क्यूआर याला सेपरेट केलं गुणिले
इथे गुणाकाराचं चिन्ह काढून एडी आणि पीएस याला सेपरेशन करून घेतला, हा भाग इकडे लिहिला आणि हा भाग इकडे घेतला, बाकी काय केलेले वरच खाली लिहिलेलं आहे, याला नंबर 1 म्हणूया आपण. नंतर काय झालं बाळांनो, आता या ठिकाणी बघा एबीसी त्रिकोणामध्ये आणि पीक्यूआर त्रिकोणामध्ये एडीबी किंवा पीएसक्यू हे दोन त्रिकोण आपण या ठिकाणी घेतले बघा. त्रिकोण एबीडी व त्रिकोण पीक्यूएस, एबीडी हा इकडचा त्रिकोण आणि पलीकडच्या याच्यामधला पीक्यूएस हा दोन त्रिकोण. ह्या दोन त्रिकोणांमध्ये जर विचार केला तर बाळांनो बी कोणाचं माप आणि क्यू कोणाचं माप सारखं आहे. बघा आकृतीतच तुम्हाला खून केलेली दिसते, दोन्ही कोणांची मापं कशी आहेत ती सारखी आहेत, म्हणून कोण बी एकरूप कोण क्यू. कुठून घेतलं पक्ष, पक्ष म्हणजे तुम्हाला दिलेले जे दिलेलं असतं त्याला आपण पक्ष असं म्हणत असतो आणि म्हणून या ठिकाणी पक्ष असं विधान आपण या ठिकाणी केलं. त्याच्या खाली चला आता तुम्ही बघा ह्या ठिकाणी जर काटकोन असतो तर इकडच्या बाजूला सुद्धा काटकोन असेल, इथे काटकोन असेल तर ह्या बाजूला सुद्धा काटकोन असेल. मग बघा हा कोण याच्याशी एकरूप आणि ह्याच त्रिकोणाचा हा कोण याच्याशी एकरूप, हे दोन कोण एकरूप असण्याचं कारण काय, कारण ते काटकोन आहेत आणि काटकोनाचं माप 90 अंशाचं असतं. 90 अंश मापाचे कोण दोन्ही असल्यामुळे ते दोन्ही एकरूप असणार आहेत आणि म्हणून तेच लिहिलं मी खाली. कोण एडीबी बघा वास्तविक कसा एडीबी म्हणजे हा कोण एकरूप, कोणचा कोण घ्यायचा पीएसक्यू, बघा पीएसक्यू आणि त्यांचे माप किती आहेत 90 आहेत. 90 असल्यामुळे दोन्ही कोण काय झाले तुमचे एकरूप झाले. बघा वरचं एक विधान आणि खालचं, या दोन्ही विधानावरून आपण असं म्हणू शकतो 100% दोन्ही विधानावरून असं म्हणू शकतो, हे जी वरती नावं लिहिलीत ना त्रिकोण एबीडी व त्रिकोण पीक्यूएस फक्त व वजनाचा काढायचा तिथे समरूपतेचं चिन्ह घाल, हेच खाली लिहिलं मी. हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले कशामुळे, ह्या कोको कसोटीमुळे. आणि इथं लिहिलं बघा कोको कसोटी, लक्षात घ्या कोको कसोटी कशी वापरली. हा कोण याच्याशी, हा कोण याच्याशी, डेफिनेटली हा त्रिकोण आणि हा त्रिकोण समरूप झाला. मग हा वाचताना ए बी डी आणि पी क्यू एस तेच लिहिलं, एबीडी पीक्यूएस समरूप कुठली कसोटी, कोको कसोटी, याच्यावर कोको कसोटी. जर मग आता सगळ्यात महत्वाचं, जर त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात असतात हे सांगायची गरजच नाही तुम्हाला. आणि मग बाजू प्रमाणात असतात म्हणजे काय म्हणतो, हे दोन त्रिकोण समरूप झाले, यांच्या बाजू कोणत्या बघा, ही बाजू घेतो मी थोडक्यात ना. पहिल्यांदा बघा उंचीचा विचार करू ना, उंचीचा विचार करून मग कशी घेतली, एडी, एडी छेदस्थानी पीएस, कोणता बिंदू पकडला बघा ए आणि डी, एडी घेतला तर इकडच्या त्रिकोणाचा कोणता घ्यावा लागेल पी आणि एस, राईट. त्याच्यानंतर हे दोन बिंदू घेतले एबी, हे जर एबी घेतले तर याच्याला भागिले पी क्यू घ्यावं लागतील, बस एवढंच लागत. तिसरी घ्यायची गरज नाही आपल्याला, त्याची गरज पडत नाही म्हणून घ्यायची नाही, याला नंबर 2 म्हटलं आपण. ओके चला आता काय झालं, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे दोन्ही जे मोठे त्रिकोण आहेत ना हे समरूप आहेत, हे तर ऑलरेडी सांगितलेलंच आहे तुम्हाला, आहे की नाही. आणि म्हणून परंतु त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर हे दिलेलं आहे, याला आधार आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही याला पक्ष सुद्धा म्हणू शकतात, दिलेलं असेल त्याला पक्ष असं म्हणतो. मग आपण या पक्षाचा याच्यावरून जर दोन्ही त्रिकोण समरूप असतील तर बाजू प्रमाणात असतात बाळांनो, म्हणजे बघा एबी छेदस्थानी पीक्यू, बीसी छेदस्थानी क्यूआर, नंतर एसी छेदस्थानी पीआर बाजू प्रमाणात आहेत, आहे की नाही. दोन त्रिकोण समरूप याचा अर्थ त्याच्यात बाजू प्रमाणात असतात, त्यांच्या बाजूंचे गुणोत्तर समान असतात, सारखे असतात, म्हणजेच ते प्रमाणात असतात. ओके मग आता बघा तुम्ही थोडासा बारीक विचार करा, 2 आणि 3 वरून आता मी हे जे विधान लिहिलं होतं ना सुरुवातीला हेच उचलतो बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, जसं तसं बरोबर. बरोबर इथे बरोबरचं चिन्ह पाहिजे, बरोबर. बघा आता बीसी भागिले क्यूआर, बीसी भागिले क्यूआर गुणिले एडी गुणिले पीएस, हे खालचं बीसी भागिले क्यूआर एडी गुणिले पीएस, जसं तसं लिहिलं. पुन्हा हा बीसी भागिले क्यूआर पुढे घेतला. आता तुमचा एडी भागिले पीएस आहे ना, याची किंमत काय आहे ती सांगतो तुम्हाला. बघा आता पहा तुम्ही, एडी भागिले पीएस 2 नंबरवर ना, एडी भागिले पीएस याची किंमत काय, एबी भागिले पीक्यू, एडी भागिले एबी भागिले पीक्यू. आणि इथं काय लिहिलं बघा, याची किंमत म्हणजे एबी भागिले पीक्यू आणि एबी भागिले पीक्यू म्हणजे बीसी भागिले क्यूआर. 2 नंबर मध्ये काय म्हणतो आपण, एडी छेदस्थानी पीएस जर त्याची किंमत एबी भागिले पीक्यू असेल आणि पुन्हा याची म्हणजे ही एबी भागिले पीक्यू ची किंमत काय आहे तुमची बीसी भागिले क्यूआर. मग ह्या ठिकाणी एडी भागिले पीएस च्या जागेवर मी काय टाकला तर तुमचा बीसी भागिले क्यूआर, हा ऑलरेडी बीसी भागिले क्यूआर, पण इथे बीसी भागिले क्यूआर का आला, याची किंमत आणि याची किंमत म्हणजे ही
ईडीपीएस याची किंमत ही याच्यावर नाही, याची किंमत ही, आणि म्हणून या ईडीपीएसच्या जागेवर काय टाकला, बीसी भागिले क्यूआर टाकला. बीसी गुणिले बीसी म्हणजे बीसीचा वर्ग, क्यूआर गुणिले क्यूआर म्हणजे क्यूआरचा वर्ग. बघा समीकरण 1, समीकरण 2 व 3 वरून याचा आधार घेतला आणि याचा आधार घेतला, मग तेव्हा ही किंमत ठेवली. लक्षात ठेवा, बीसी बीसी बीसीचा वर्ग, क्यूआर क्यूआर क्यूआरचा वर्ग. मग पहिलं सिद्ध झालं, 2 नंबरचं सिद्ध झालं. त्याचप्रमाणे हे आणि हे सुद्धा सिद्ध करता येतं. म्हणून खाली लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर, म्हणजे एबीसी त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेदस्थानी पीक्यूआर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एबीचा वर्ग भागिले क्यूआरचा वर्ग, पीक्यूचा वर्ग बरोबर बीसीचा वर्ग भागिले क्यूआरचा वर्ग आणि एसीचा वर्ग भागिले पीआरचा वर्ग. व एक सिद्ध केला आपण, एक सिद्ध केले. उर्वरित हे आणि हे याच्यावरून आपण डायरेक्ट या ठिकाणी घेतलं, आपोआप ते सिद्ध होत असतं. अशा पद्धतीने अतिशय सोपा असा हा थेरम आहे, प्रमेय आहे. लक्षात घ्या, प्रमेय पाठच करायचं. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजेच काय करायचं, एबीचा वर्ग छेदस्थानी पीक्यूचा वर्ग बरोबर बीडीचा वर्ग बीसीचा वर्ग छेदस्थानी क्यूआरचा वर्ग बरोबर, पुढे एसीचा वर्ग छेदस्थानी पीआरचा वर्ग. अशा पद्धतीने हा थेरम आहे. अशा पद्धतीचा हा प्रमेय अतिशय सोपा असा आहे. हा प्रमेय तुम्ही 2-3 वेळेस वाचा, तुमच्या 100% लक्षात येईल. मी सांगितलेलं काय काय ते पुन्हा पुन्हा वाचा आणि मग याच्यावर आधारित असलेली उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घ्यायची. ओके मित्रांनो, सराव संच 1.4 शेवटचा सराव संच आहे. त्याच्यातलं पहिलं उदाहरण बघूया. प्रश्न पहिला, 2 समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. अतिशय सोपा असा भाग आहे. मग या ठिकाणी त्रिकोण दिलेली नाहीयेत, त्रिकोणांची नावं दिलेली नाहीयेत. तुमच्या मनाने नावं घेऊ शकतात. त्रिकोण XYZ घेऊ शकतात, त्रिकोण PQR घेऊ शकतात, त्रिकोण ABC घेऊ शकतात. तुम्हाला जे आवडेल ते नाव आपण या ठिकाणी घेऊ शकता. या ठिकाणी मी 2 नावं घेतली, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR. हे समरूप आहेत. कारण काय सांगितलं, 2 समरूप त्रिकोणांच्या, म्हणजेच 2 समरूप त्रिकोण आपल्या मनानं आपण घेतलेत, ABC आणि PQR. इथं समरूपतेचं चिन्ह आहे. ओके, आता एबीसी मध्ये हा लहान त्रिकोण आहे एबीसी आणि हा PQR मोठा आहे. कारण तुमचं गुणोत्तर 3:5 आहे, म्हणजे पहिली किंमत लहान आहे, दुसरी किंमत मोठी आहे. म्हणून पहिल्याला लहान म्हणूया, दुसऱ्याला मोठं म्हणूया. म्हणून या ठिकाणी लिहिलं त्रिकोण एबीसी हा लहान त्रिकोण आहे व त्रिकोण PQR हा मोठा त्रिकोण आहे. मी असं का म्हटलं असेल याच्यावरून लक्षात येईल, जर 5 इकडे असतं 3 मागे असतं तर मग आपल्याला उलट करावं लागलं असतं. म्हणून पहिल्या त्रिकोणाला लहान म्हणा, दुसऱ्या त्रिकोणाला मोठं म्हणा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिलं. चला पुढे काय मग झालं, आता याचा अर्थ असा झाला, त्या बाजूंचे गुणोत्तर म्हणजे याची एबी बाजू, याची PQ बाजू घेतली आपण पहिल्यांदा. एबी छेदस्थानी PQ याचं जे गुणोत्तर आहे 3:5 म्हणजे 3 छेदस्थानी 5 असा त्याचा अर्थ हे दिलेलं आहे. आणि याला नंबर 1चं विधान आपण या ठिकाणी म्हटलं, लक्षात ठेवा. ओके, चला आता याच्या पलीकडे ह्या गुणोत्तराची समानपट आपण गुणोत्तर प्रमाणे इयत्ता 9वी मध्ये शिकलात की त्या ठिकाणी जर गुणोत्तर दिलेलं असेल तर त्या ठिकाणी समानपट आपल्याला X मानावी लागते आणि मग त्या समानपटाने त्या गुणोत्तराच्या किमत्यांना गुणावे लागतं. बघा, ह्या गुणोत्तराची समानपट X मानूया. याचा अर्थ एबीची जर किंमत घ्यायची असेल तर 3 लिहिला, त्याला X ने गुणावं लागेल समानपट. नंतर PQ घेतली, PQ बरोबर 5 गुणिले X असं लिहावं लागेल समानपट मानल्यामुळे. ओके, मग एबी आला 3X, PQ आला 5X. बघा, या जर किमती एका भागिले 1 केलं, तुमचा X कटला तर 3 छेदस्थानी 5च येते उत्तर. ओके, म्हणून एबी बरोबर 3X, PQ बरोबर 5X. आता काय घ्यायचं आपल्याला, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं. मग त्रिकोण कोणता घेतला, हा एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेदस्थानी एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आताच आपण बघितलं. जर 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं माहितीये का, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे संगत बाजू पहिली एबी घेतली, एबीचा वर्ग छेदस्थानी याची दुसरी बाजू PQचा वर्ग बरोबर. पुढची बीसीचा वर्ग करू शकतो छेदस्थानी, इकडे QRचा वर्ग
बरोबर. नंतर पुढे एसी चा वर्ग आणि छेदस्थानी पी आर चा वर्ग. अशा पद्धतीने आताच आपण प्रमेय शिकलो. आता फक्त काय आपल्याला या दोन पुढच्या बाजूंचं गुणोत्तर घ्यायची गरज नाही, फक्त एवढंच घेऊया. बरोबर. या ठिकाणी बघा, मग आता काय करतो मी, हे पुढचं लिहित नाही मी, याची गरज नाही. याला काट मारणं म्हणजे काय, मी एक आपल्याला नको येते, फक्त एवढंच लागेल. एबी चा वर्ग, एबी ची किंमत किती आहे 3, म्हणून 3x चा वर्ग छेदस्थानी पीक्यू ची किंमत किती आहे 5x चा वर्ग. ओके. मग आता बघा, बरोबर 3चा वर्ग म्हणजे काय 9x वर्ग छेदस्थानी 5चा वर्ग म्हणजे काय 25x चा वर्ग. x वर्ग कटले तर उत्तर किती आलं तुमचं 9 छेदस्थानी 25. किती आलं 9 छेदस्थानी 25. आणि याला जर गुणोत्तराच्या भाषेत लिहायचं असेल तर 9×25 असं उत्तर लिहिता येईल. बघा, दिसतंय का तुम्हाला? शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये. 9 छेदस्थानी 25 आहे खाली, x वर्ग कटले 9 छेदस्थानी 25 आणि 9 छेदस्थानी 25 म्हणजे 9×25. अशा पद्धतीने त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण या ठिकाणी काढलं. व्यवस्थित बघा. चला मित्रांनो, अतिशय सोपं उदाहरण बघा. दुसरं त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, दोन्ही समरूप आहेत आणि पुढे दिलंय एबीस पी क्यू. हे गुणोत्तर आहे. वाचायचं कसं? एबीस पी क्यू बरोबर 2×3. तर पुढील चौकटी पूर्ण करा. ह्या चौकटी पूर्ण करायला सांगितल्या. ओके. जर हे असं जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके. संगत बाजू पहिल्याची एबी चा वर्ग तर दुसऱ्याचा काय यायला पाहिजे या ठिकाणी पी क्यू चा वर्ग. ह्या चौकटीत किती यायला पाहिजे पी क्यू चा वर्ग. किती सिंपल आहे. काय सांगितलं? दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्याच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते, असं ते वाक्य आहे. ते तुमचं आता पाठ झालेलं आहे. मग जर इथं एबीचा वर्ग असेल तर ह्या चौकटीत काय येईल तुमचा पी क्यू चा वर्ग. आता एबी आणि पी क्यू हे गुणोत्तर डायरेक्ट दिलं 2×3 म्हणजे 2चा वर्ग आणि 3चा वर्ग. ओके. 2चा वर्ग ह्या ठिकाणी किती यायला पाहिजे 4 आणि 3चा वर्ग ह्या ठिकाणी किती यायला पाहिजे 9. अतिशय सोपा असा भाग आहे. व्हेरी सिंपल. राईट डाऊन दिस. ओके मित्रांनो, बघा तिसरं उदाहरण. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. त्याच्यात एबीसी त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं 80. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी चे क्षेत्रफळ 80 आहे आणि पी क्यू आर त्रिकोणाचे क्षेत्रफळ 125 आहे. तर खालील चौकटी आपल्याला पूर्ण करायला सांगितल्या. अतिशय सोपा असा भाग आहे. बघा, एबीसी त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेदस्थानी त्रिकोण पण कोणता हे आपल्याला या ठिकाणी भरायला सांगितलं. मग कुठला त्रिकोण घ्यावा लागेल? जर इथे एबीसी घेतला असेल तर ह्या जागेवर तुमचा कोणता यायला पाहिजे मग पी क्यू आर. मग ह्या ठिकाणी आपण लिहू शकतो पी क्यू आर. पी क्यू आर चे क्षेत्रफळ. बरोबर. बघा, हे 80 छेदस्थानी तुमचे 125. ओके. आता हे संक्षिप्त रूपात इथं काय असेल ते आपल्याला या ठिकाणी मांडायचं. बघा, आता ह्या 80 म्हणजे काय हो 80 असे लिहू शकतात. 80 छेदस्थानी 125 मी इकडे संक्षिप्त रूपात मांडून दाखवतो. 80 म्हणजे 16×85 16×5 छेदस्थानी 125 म्हणजे 25×5 125. राईट. त्याच्यातनं हे 5 कटले, हे 5 कटले, उरलेत किती तुमचे 16 छेदस्थानी 25. किती 16 छेदस्थानी 25. मग याला जर संक्षिप्त रूपात मांडला अशा पद्धतीने लक्षात घ्या. 16×85 केलं 25×5 होतात. 5 कटले म्हणजे 16 आले छेदस्थानी 25. म्हणजे ह्या बॉक्स मध्ये किती यायला पाहिजे वरती 16 यायला पाहिजे आणि ह्या बॉक्स मध्ये किती यायला पाहिजे 25 व्हायला पाहिजे. करेक्ट. नंतर आता एक लक्षात घ्या, त्याच्यावरून त्यांनी हे पुढचे बॉक्स विचारलेत. आता हे जर असं असेल तर तुम्हाला हे माहिती बाळांनो, ही जी किंमत आहे ही किंमत एबी चा वर्ग छेदस्थानी पी क्यू चा वर्ग. पी क्यू चा वर्ग दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किंवा दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या, संगत बाजू घेतली त्यांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आणि ते किती काढलं तुम्ही या ठिकाणी 16 छेदस्थानी
25 काढलेलं आहे. मग बघा आता यांचं जर वर्गमूळ घेतलं या ठिकाणी तर खाली काय होईल, AB छेदस्थानी PQ बरोबर किती व्हायला पाहिजे या ठिकाणी 4 छेदस्थानी 5. 4 छेदस्थानी 5 कळलं का तुम्हाला वर्गमूळ. मग AB छेदस्थानी PQ बरोबर किती यायला पाहिजे या ठिकाणी 4 छेदस्थानी 5. ओके, तुमचं उत्तर हे महत्वाचं आहे, पण ते कसं आलं त्या ठिकाणी मी हे तुम्हाला फक्त सोडून दाखवलंय. हे उत्तरात लिहायचं नाही, हे उत्तर काढण्यासाठी कसं काढलं असेल त्याच्यासाठी मी या ठिकाणी फक्त संक्षिप्त रूपात कसं मांडलं हे लक्षात घ्या. हे कसं मांडलं ते, आणि हे इथं 16 छेदस्थानी 25 कसं आलं ते ह्या ठिकाणी घेतलं, हे महत्वाचं आहे. तुम्ही हे लिहा, पण तुम्हाला पाहिजे असेल तर हे तुम्ही लिहू शकता, पण उत्तरात मात्र हे यायला नको. मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. उर्वरित 4 उदाहरणं राहिलीत 1.4 मधली, ती उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.